गाइज वेलकम टू माय चॅनल। आणि आज आपण भेटलेलो कृष्ण जन्माष्टमी झालेली आहे म्हणजे काल, आणि आज हंडी फोडण्यासाठी आपण जाणार आहोत। म्हणजे हंडीची आता तुम्ही बोलत असाल हे जे कपडे कसे काय मळले आहेत, तर हंडी फोडण्याच्या आधी थोडं काम असतं ते तुम्हाला माहितीच आहे, हंडी बांधणं। तर पाऊस असल्यामुळे इतका भिजलोय आणि इतका म्हणजे त्या माडावर चढलेलो, तर इतका ते माड खराब होता शेवाळीने, ते सगळं लागलेलं आहे। हंडी फोडणं म्हणजे झालं नाही, हंडी बांधणं पण महत्त्वाचं जेवढंच असतं। आणि तुम्हाला पाऊस दाखवतो आणि हंडी पण दाखवतो। पाठी आहे सजवली आहे, एक नंबर सजवलेली आहे। बांधलेली दाखवू की अशी दाखवू तेच कळत नाही। तर तोवर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। गाइस हे बघा, हंडीचा पुरं सजवलेली हंडी बघा, पुरं रिबिन बांधले आत्ताच, आणि कुरकुरे बांधायचे आहेत। आणि हे बघा पुरी हंडी बघा, हे बघा एक नंबर झाले। बांधल्यावर इतकी भारी वाटेल ना, दाखवतो। बांधत का नाही ते हे बघा, पाऊस बघा, पुरा पाऊस पडतोय आला आणि भिजायला होईल म्हणून हे बघा रशी बिशी खेचलेली आहे बघा, पुरे कॅमेऱ्यात दिसत आहे। पुरा पावसाला काय झालंय तेच कळत नाही। एवढं सकाळपासून 8 वाजल्यापासून इतका जोरात पाऊस पडतोय, बाहेर पडून पण देत नाही आहे। फक्त पावसाने जरा वेळ थांबायला पाहिजे, हंडी बांधस तर नंतर तुला किती पडायचं आहे ना तेवढा पड। आणि ही जर्सी गेल्या वर्षीची आहे, नवीन आली आहे, ती दाखवीन तुम्हाला कशी आहे ती। तर जाऊ नका, ती नंतर घालीन, एकदाच घालीन दाखवीन, कारण भाग पडणार आहेत की नाही बरोबर। तर गाईच तुम्हाला काय काय लावलेलं आहे ते नाही दाखवलं। हे बघा सफरचंद आहेत, लाडू आहेत, पैसे आहेत, रिबीन आहे, हे आहेत काय गोंडे आणि रिबीन आहेत, कुरकुरे आहेत, तिकडे फळं आहेत, फळं बांधायची आहेत। आणि इतके भारी दिसते ना, यावेळी आहेत ना कमी गोंडे लावलेत, पुरी सजवणार आहे इकडनं। पुढल्या वर्षी बघा तुम्ही कसली सजवतो, तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तोवर। तर गाईज आता कोण जे रोडवरच्या हंड्या असतात ना त्या बांधायला जातोय, आणि मला कसं तरीच होतं आहे, म्हणजे इतके मळलेले कपडे आहेत ना, रोडवर सगळे बघतील असं ते काय नाही, हंडी बांधतोय। तर बघूया, दाखवतो तुम्हाला देवळातल्या कशा हंड्या बांधतात त्या। लेट्स गो। बघा हंडी घेऊन आता आपण तिकडे जात आहे, आणि बघूया तिकडे कुठे बांधतायत ते। आणि तिकडच्याने हंडी बांधून झालेली आहे बघा, दिसत नाही, कॅमेऱ्यात दिसणार नाही, दाखवतो हंडी बांधताना दाखवतो, कारण मगाशी मी बांधत होतो। गाईस घरी आलोय आणि हंडी बांधले, ती दाखवतो, घरासमोरची हंडी दाखवतो तुम्हाला, कारण गावात खूप हंड्या बांधल्या आणि 1 वाजला आहे, आता 2ला हंडे फोडायला जायचं आहे। हंडी दाखवतो बांधलेली फ्रंट कॅमेऱ्याने। ही बघा जेमतेम 4 थराची हंडी आहे, कारण लोक पण आणि म्हणजे पोरं पण कमी असल्यामुळे 4च थर आहेत यावर्षी, बघू शकता, घराच्या समोर आहे। हे बघा नवीन जर्सी घातली, जेवून बिवून आता आम्ही निघालेलो आहोत हंडे फोडायला। आणि हे काढतो, हे जरा बरोबर नाही वाटत। आणि कसा दिसते सांगा जर्सी, पुरा दाखवेन। आणि इतकी भारी जर्सी आहे ना, तुम्हाला काय सांगू, जर्सीमुळे गोरा दिसतं हे खरं आहे। आणि 1 नंबर मजा तर येणार आहे खूप, बघूया, फुल एन्जॉय करणार आहे। लास्टपर्यंत व्हिडिओ बघा हंडी फोडताना। यावर्षी काय हंडी फोडायला काय भेटणार नाही, कारण आपलं वजन उंची खूप आहे, त्यामुळे आपल्याला कोण घेईल ह्याची खूप दाट शक्यता नाही आहे।
बघूया पुढे काय घेतलं तर हंडी फोडायचा चान्स भेटेल, नाहीतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा खालच्या थराला. तर जाऊया. तोवर तुम्हाला हंडी पाहायची असली तर दाखवतो. किती भारी दिसते बघा. पुरे रिबिन बिबिन काल रात्री सगळं काम करून घेतलेलं, कारण उद्या सकाळला दिसणार नाही. अरे हा कुठं वर गेला?